नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सर्पदंश झाल्यानंतर त्वरित पेशंटला प्रथमोपचार व ही लस मिळाल्यास निश्चितच आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरील प्रतिविष अँटी स्नेक व्हेनम लस तातडीने उपलब्ध करून द्यावी। त्यामुळे तातडीने खानापूर आटपाडी तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाची लस त्वरित उपलब्ध करून द्या अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिले। खानापूर आटपाडी तालुक्यात टेंबू योजनेच्या पाण्यामुळे घोणस नवनवीन जातीच्या विषारी सर्पाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। खानापूर आटपाडी तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाची लस उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णावर वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे। पावसाळ्यात शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो। अशा वेळी उपचारासाठी आवश्यक असलेली सर्पदंशावरील प्रतिविष लस शासकीय रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे। लस उपलब्ध नसल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो किंवा इतर ठिकाणी धावपळ करावी लागते। त्यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। शासकीय रुग्णालयात आवश्यक औषध साठा व प्रतिविष लस तातडीने उपलब्ध करून नागरिकांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने त्वरित कार्यवाही करावी। या गोष्टीकडे गांभीर्याने आपण लक्ष घालून सर्पदंशाची लस तातडीने प्रत्येक शासकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।